लोकसभा निवडणुका येतात, राजकीय हाडवैर जागी होतात आणि प्रतिस्पर्ध्यांना मतांनी हरवण्याऐवजीच वेगळेच मार्ग अवलंबले जातात। बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक आणि माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्यावर तलवारीने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर लगेचच बीडमध्येच अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्यानं बीडमधलं राजकारण आता ढवळून निघालंय। तेव्हा यंदाची बीडमधील निवडणूक ही रक्ताळलेली असेल का अशी एक शंका मनात आल्याशिवाय राहत नाही। पाहूयात याचाच सगळा आढावा या रिपोर्टमध्ये। बीडमध्ये राजकीय पूर्व वैमनस्यातून हत्या। अवघ्या 24 तासात 2 हत्या झाल्यानं खळबळ माजली आहे। दोन्ही हत्यांमुळे राजकारण निघालं ढवळून। दोन्ही हत्यांचा आपसात संबंध असण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे समर्थक माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्यावर तलवारीने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर 24 तासात पुन्हा परळीमध्येच अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं। 24 तासातील या 2 हत्यांमुळे अख्खा बीड जिल्हा हादरलाय। पाहुयात नेमके कोण होते पांडुरंग गायकवाड। पांडुरंग गायकवाड राष्ट्रवादीचे नेते आणि धनंजय मुंडेंचे समर्थक होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते। गौतम नगर भागात गायकवाड यांचं प्रभावी काम होतं। त्यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या एनसीपीच्या विद्यमान नगरसेविका आहेत। एकीकडे लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला असताना दुसरीकडे हत्या झाल्यानं या हत्यांना राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे। परळी येथील उड्डाणपुलाखाली मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे। पूर्व वैमनस्यातून ही हत्या घडवून आणली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। परळी येथील उड्डाणपुलाखालील लोकांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू होता। मध्यरात्री 12:30 वाजता तिथे टँकर आल्यानं पांडुरंग गायकवाड त्या ठिकाणी आले होते। त्यावेळी काही जणांनी पूर्व वैमनस्यातून त्यांच्यावर तलवारीने सपासप वार करून त्यांची हत्या केली। ही घटना समजताच पोलीस अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांनी घटनास्थळी गर्दी केली। निर्घृण हत्या केली आहे, म्हणजे अशा ब्रुटल मर्डर मी पाहिला नाही। आणि पाण्याचं टँकर हा नगरसेवक गल्लीत आलाय म्हणून गेला की लोकांना पाण्याचं टँकर व्यवस्थित लाईन लावून द्यावी, पाणी भरता यावं। तिथं पोहोचतो त्यावेळेस पहिला वार गाडीवरून उतरायच्या अगोदर त्याच्या चेहऱ्यावर केला आणि सर्व वार त्याच्या चेहऱ्यावर आहे। दुसऱ्या हत्येत अजय भोसले या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता। दोन्ही हत्येमागील विशेष बाब म्हणजे पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येशी अजय भोसले या तरुणाच्या हत्येचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नगर परिषद सभागृहामध्ये 2 टर्म ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि एक लोभस आणि मनमिळावू असं व्यक्तिमत्व पांडुरंग गायकवाड यांचं होतं। आणि जर लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना अशा पद्धतीनं त्यांच्या हत्या होत असतील तर हे खरंच लोकशाहीला घातक। या घटनेनंतर अंबेजोगाई अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मारेकरांचा शोध आता सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुद्धा सुरू केली आहे। तपासादरम्यान तेथील पोलीस अधिकाऱ्यांच्या असं निदर्शनास आलं की हा जो मुलगा आहे अजय अशोक भोसले, तर ह्याचा खून झालेला आहे। त्या खुनाच्या अनुषंगानं त्यांनी 2 आरोपी ताब्यात घेतले होते। ते आरोपी शिकलकरी समाजाचे आहेत, म्हणजे जी मुलगी त्यानं पळवून नेलेली होती त्या मुलीचे ते नातेवाईक होते। मग त्यांनी कबुली दिल्यानंतर मग पुढं सांगितलं की ह्या मुलाचा खून करून त्यांनी ते परळीच्या हद्दीमध्ये थर्मल कॉलनीच्या बाजूला एका ठिकाणी त्याचं प्रेतदफन केलेलं आहे। त्यामुळे लवकरच या दोन्ही हत्यांचा गूढ उलगडेल अशी आशा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा
ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.